मैदानामध्ये चला जोरदार टाळ्या. चला डीजे मास्टरला मी विनंती करेन एक सुमधुर संगीत होऊ जाऊ दे एंटायर साडी. धन्यवाद. चला ओपनर पाठवायचे आहेत डीएसके मैदानाच्या आत. चला वाव 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 रंगतदार थांबना क्वालिफाईंग सामना मैदानाच्या आत रंगतो आहे. पप्पू काय म्हणशील? एका बाजूला मयूर तामोरे जबरदस्त दांडगा अनुभव टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक अनुभव दांडगा आणि या वेळेला आयोजकांच्या भूमिकेतून या वेळेला संघ नायकाच्या भूमिकेतून आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार केला आपण डीएसके सुपर किंगच्या माध्यमातून आपण पंकज पाटील आपल्याला कर्णधार पाहायला मिळतील. जबरदस्त खेळी साकारली मागच्या सामन्यामध्ये आणि आगेकूच करत क्वालिफायर साठी सामना रंगतोय मैदानाच्या आत. खरोखरच दोन सामने या ठिकाणी झालेले दिसतात. सकाळच्या सत्रामध्ये एमटी ग्रुप संघाने या ठिकाणी विजय साधला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात डीएसके सुपर किंग संघाने तेच दोन्ही संघ जिंकल्यानंतर त्यांच्यात ही लढत होणार आहे आणि त्यांच्यात लढत झाल्यानंतर त्या संघात कोण विजेता ठरेल तो या ठिकाणी क्वालिफाय ठरेल. त्या ठिकाणी गणित हे समीकरण आपलं स्पष्ट आहे. त्यामुळे आता बघूया दोन्ही संघ जिंकल्यामुळे एक चांगला त्यांच्याकडे थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय दोन्ही संघामध्ये. जेव्हा एखाद सामना आपण जिंकतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स बढावलेला दिसतो. त्याप्रमाणे दोन्ही संघाला कमी लिखू सांगणार नाही कारण दोन्ही संघ हे जिंकून आलेले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी नाणेफेकी झाल्यानंतर मयूर तांबोरे यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कालपासून बघतोय आपण जो संघ नाणेफेकी जिंकतो तो या ठिकाणी फक्त क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आयोजक पाणी घेऊन जायचंय स्टंप मध्ये पाणी टाकायचंय. आयोजक पाणी घेऊन जायचंय मैदानात. एका षटकाच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं. ठीक आहे चला सामन्याला सुरुवात. पंच यतीश अकरे तर मंगेश तामोरे दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये यतीश तामोरे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज आहे मयूर तामोरे. ऑन स्ट्राईकला यश गुप्ता. पहिला चेंडू फुल टॉस कार्पेटच्या सायने खेळला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धावेने खातं उघडलं जात आहे. सुंदरसा चेंडू आला हलक्या गतीने कार्पेटच्या कुठल्या पद्धतीने घाई गर्दी केली नाहीये. सलाम दिला कारण नक्कीच गोलंदाज उत्कृष्ट आहे. भले फुलटॉस चेंडू आहे चकवा खायला नको. पहिल्या चेंडूला मान सन्मान दिला आणि कार्पेटच्या सहाय्याने अलगद गुदगुद्या करत खेळला गेला. नक्कीच सुरेख अशी खेळी साकारताना या वेळेला मात्र वाव बघितलंच फ्लाईट चेंडू होता. हाफस्टंपच्या बाहेरून चकवा दिला फलंदाजाला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. एक सुंदरशी खेळी मैदानाच्या आत. मुंडेश्वर मग मागच्या सामन्यात जर पाहिलं असेल मयूर तामोरे यांनी 2 षटकात 6 धावा देऊन 3 गडी मिळवले. तोच 6 गोलंदाज पुन्हा या ठिकाणी थोडासा आपला दबदबा कायम ठेवतोय. नक्कीच त्यांच्याकडे कर्तबगारी आहे कौशल्य आहे आणि जादुई गोलंदाजी करण्यात हुशार आणि तरबेज व्यक्तिमत्व आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. पाहूया फलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू घेऊन येतोय. हापीचा चेंडू खेळला जातोय रिव्हर्स पद्धतीने पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्सिंग चौकार येतोय. 4 धावा गोळा. कम ऑन डीजे. धन्यवाद. आणि धावसंख्या पोचली ती म्हणजे धावसंख्या 5 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते. नक्कीच सुरेख असा रिव्हर्स शॉट मात्र खेळला गेला राहुल याच्या फळीतून. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र हलक्या पद्धतीने कडा घेत स्लिप मध्ये खेळला गेला. एक चोटी धाव. नक्कीच संधीचं सोनं करणं स्ट्राईकला रोटेट करण्यापेक्षा धाव खूप महत्वाची आणि चांगली रनिंग द बिटवीन कॉल दिला याला म्हणतात सुपर कॉल. आणि कुठल्या पद्धतीची चूक न करता धाव पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाज धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली आहे 6. पुढचा चेंडू या वेळेला मात्र ऑन स्ट्राईक असणार आहे यश गुप्ता.
सुपर क्लास शॉट, हवाई सफर लॉग लेगच्या क्षेत्रात. चेंडू जातोय कुठे, पंचांचा इशारा षटकारासाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद. तर बुडेश्वर म्हणेल एक तेरी तो एक मेरी, मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला खेळाडू, त्यांच्यावर आघात होतो. त्याप्रमाणे आकाश सुद्धा कालच्या दिवसात पाहिला, त्याच्यावर 2 षटकात 38 धावा खर्च केल्यानंतर त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं. याला बोलतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कोणत्याही खेळाडूला चांगला लेखू चालणार नाही. नक्कीच. या वेळेला मात्र सुंदरसा यॉर्करचा मारा चकवा दिला आणि निर्धाव चेंडूने मात्र होते सांगता या षटकाची. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी सुरेख धावसंख्या गोळा करताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच यश गुप्ता ज्या पद्धतीने खेळी साकारतो, आता त्याचे वडील मात्र DSK सुपर किंगच्या तंबूमध्ये पाहतायत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत, मुलाचा खेळ पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर असंच मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचं आहे, पालकांचं कर्तव्य आहे. तर तीच कामगिरी आज बघताना पहिला सामना त्याने यूट्यूबवर लाईव्ह बघितला, त्यानंतर बघितलं की आज अपना बच्चा फॉर्म दिखा रहा है कुछ अच्छा, चलो अगली मॅच के लिए मैदान में ही हाजिरी लगा देते हैं. खरोखरच यश गुप्ताच्या वडिलांच्या बद्दल म्हटलं तर नरसिंह गुप्ता त्यांना जाणतोय, खूप जुना खेळाडू आहे तो. निलेश पॅट्रा संघामध्ये तो खेळत होता आणि त्याने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुन्हा यश गुप्ताला तयार केलेलं दिसते. नक्कीच नक्कीच. कौशल्य आणि परंपरा ही चालू ठेवणे, हे तर क्रिकेट हा एकच असा खेळ आहे की जो परंपरागत चालू ठेवण्यासारखा खेळ आहे. नक्कीच. तर पाहूया एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 12 आणि या वेळेला मात्र गोलंदाजी मार्गवर चैतन्य याला पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये आमंत्रित केलं होतं दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्ले मध्ये. याही वेळेला तशाच पद्धतीची रणनीती मयूर यांची दिसते आहे. तो देखते हैं इस वक्त क्या होता है. राहुल ऑन स्ट्राइक. फुल टॉस के क्लीन बोल्ड, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. यहाँ पे पिछले मैच में थोड़े से कमजोर आए थे, लेकिन इस बल में बहुत ही खूबसूरत तरीके से फुल टॉस दिया. रिवर्स खेलना चाहते थे, बीट कर दिया, क्लीन बोल्ड, पहला झटका मिला. कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद. उभरता हुआ सितारा है चैतन्य, जिसके पास हुनर है और जिम्मेदारी दी है तो निभाना भी इस वक्त में बहुत ही बेहतरीन तरीके से निभाया. जो जिम्मेदारी दी थी मयूर तामरे ने ऐसा नहीं सोचा. पिछले मैच में दूसरा ओवर दिया था, पावर प्ले की हुआ, थोड़े से महंगे साबित हुए थे, लेकिन वो विश्वास दिखाया फिर एक बार और पहली गेंद में पहला झटका दिया DSK सुपर किंग को. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का नजारा यहाँ सामने आया, बहुत ही खूबसूरत नजारा, क्योंकि रिवर्स खेलना चाहते थे, राहुल को चकमा दिया और क्लीन बोल्ड करके डगआउट में भेज दिया है. देखते हैं इस वक्त नए बल्लेबाज है जिग्नेश जो ठहरे थे पिछले में मैच के मैन ऑफ द मैच, जो विनर लेफ्ट हैंड बैट्समैन. देखते हैं अभी इस वक्त में किस तरीके से पारी को निभाते हैं, क्योंकि एक तरफ अगर बात करते हैं यश गुप्ता अपनी अच्छी बल्लेबाजी का नजारा दिखा रहे हैं, तो पिछले मैच के हीरो ठहरे थे जिग्नेश. देखते हैं अभी किस तरीके से होगा मुकाबला. बहुत ही खूबसूरत गेंद आई यहाँ पे, शॉर्ट लेंथ की गेंद थी, खेला बिल्कुल लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. 1 रन का इजाफा आया और इसे 1 के साथ में तब्दीली हुई स्कोर में. स्कोर बना हुआ है 13, एक खिलाड़ी आउट होने के बाद. बहुत ही खूबसूरत अंदाज यहाँ पे गेंदबाज चैतन्य ने अपनाया है. हालांकि जिस तरीके से पावर प्ले की गेंदबाजी और जिस तरीके से 30 यार्ड के अंदर में फील्डिंग रचाई है मयूर तामरे, क्या कहना, उसके पास हुनर पड़ा हुआ है. अगली गेंद यहाँ पे यश के लिए, वाह बहुत ही खूबसूरत गेंद, हल्के से पुश किया गया है कवर के क्षेत्र में, शॉर्ट कवर की तरफ में खेला. 1 रन का इजाफा यहाँ पे फिर से लेते हुए स्कोर में तब्दीली आई. स्कोर बना हुआ है 14. यहाँ पे थोड़ा सा
पीछे हटते हुए नजर आ रहे हैं इस वक्त में। चैतन्य की गेंदबाजी की अगर बात करते हैं तो बहुत ही अच्छी गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं और चाहते हैं कि जिस तरीके से पहले ओवर में अभी मयूर तामरे को थोड़ा सा हिट शॉट करके 12 रन बटोरे थे, लेकिन यहाँ पे रोकने में सफलता दिखा रहे चैतन्य। खूबसूरत गेंदबाजी। अगली गेंद जिग्नेश के लिए देखते हैं। यार सुपर गेंद खेला है, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जाएगी बाउंड्री लाइन पार चौके के लिए। कम ऑन डीजे। तो इसे चौके की सहायता से स्कोर बना हुआ है 18। खूबसूरत एक स्टाइल अपनाया यहाँ पे, शॉट को जिस तरीके से खेला, बहुत ही अच्छी गेंद आई थी लेकिन उस गेंद को परखा और शॉट में तब्दीली किया। हाँ यहाँ पे देखिए बहुत ही बढ़िया गेंद आउट स्विंग करके बल्लेबाज को चकमा देके सीधे विकेट कीपर के हाथों में आई। बिल्कुल चकमा दिया। चाहते थे कि कहीं ना कहीं पे एक्स्ट्रा रन बटोर सकते हैं, लेकिन बहुत ही खूबसूरत तरीके से आउट स्विंग होके विकेट कीपर के हाथों में। यहाँ पे चैतन्य ने इस ओवर में जो तब्दीली दी है बहुत ही बेहतरीन तब्दीली दी है यहाँ पे, काबिल तारीफ। वाह 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 वाह, फिर एक बार सुपर गेंद। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नजारा। 2 ओवर की समाप्ति के बाद 18 एक खिलाड़ी आउट होने के बाद स्कोर बना हुआ है 18। अगली ओवर के लिए आमंत्रित करता हूं पप्पू चामरे और तब तक लेते हैं उर्वी डीजे का आनंद सुमधुर संगीत के साथ। राधे दोन षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या 18 धावा, प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी या ठिकाणी राखलेली आहे विनीत धानमेर। जोरदार आक्रमण लॉग ऑफ क्षेत्रामध्ये सुरेख या ठिकाणी मात्र चेंडूचा खाली होता क्षेत्ररक्षक झेल मात्र सोडू शकला नाही। चिन्मय आणि अचूक झेल टिपलाय। कमॉन डीजे। राधे धन्यवाद। खरोखरच या ठिकाणी चांगला गडी टिपला, महत्वाचा गडी होता तो यश गुप्ताच्या स्वरूपात, ज्याने मागच्या सामन्यात थोडासा थरार कायम होता, मात्र यावेळी थोडासा निराश केलाय आपल्या संघाला। दरम्यान नवीन फलंदाज पंकज पाटील स्वतः कर्णधारच्या भूमिकेत या ठिकाणी खेळपट्टीवर आलेला दिसतोय। दरम्यान विनीत धानमेर यांनी पहिल्याच चेंडूवर गडी टिपलेला दिसतोय। दरम्यान दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज आहे चिंचणी। मांगालेकडनं चेंडू घेऊन येतोय। दरम्यान चांगला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळू शकते। उज्ज्वल पाटील शांती फाउंडेशनचे सदस्य आणि या ठिकाणी मंचावर यायचंय, आम्ही तुमचं स्वागत करतोय। उज्ज्वल पाटील शांती फाउंडेशन अध्यक्ष।
तर उज्ज्वल पाटीलचा म्हटलं तर मी नेहमी त्यांचं प्रशंसा करेन की आपण मैदान जो बघतोय सुशोभीकरण सर्व काही जे एकट्याने होत नाही त्याचा खूप मोठा हातभार आहे उज्ज्वल यांचा 100 मला वाटते ट्रक या ठिकाणी मातीचा भराव त्यांनी करून दिलेला आहे त्यांची आम्ही ऋणी आहेत खरोखरच त्यांनी आपल्या या मैदानाला खूपच भरघोस मदत केलेली आहे समुद्राचा मला वाटतं अजून एक कार्य त्यांनी पार केलंय समुद्राचा तो बंधारा दिसतोय ना तो त्यांच्याकडनं झालेला आहे खरोखरच अशी आम्हाला तुमची गरज आहे अशा कामाची आणि त्यासाठी तुम्ही इकडे यायचंय व्यासपीठावर यायचंय धन्यवाद दरम्यान विनीत धानमेर विरुद्ध जिग्नेश यांच्यात थोडीशी लढत पाहतोय थोडासा लॉर फुलतळ चेंडू जातोय कव्हर क्षेत्र दिशेने एक धाव सहजरित्या हलकासा या ठिकाणी पंकज पाटीलचा दुसरा धाव घेण्याचा मानस या ठिकाणी फेटाळलाय जिग्नेश आणि एकच धाव संख्येत एकनी भरारी 20 धावा तिसरे षटक मार्गस्थ MD ग्रुप विरुद्ध DSK सुपर किंग्स यांच्यात सामना दरम्यान पुढील चेंडूसाठी सज्ज आहे पंकज पाटील चांगला चेंडू बघू शकाल जेवढी तारीफ करेल तेवढी कमीच मी नेहमी म्हणत असतो यॉर्कर चेंडू तर म्हणला ना ते क्रिकेटचा हा ब्रह्मास्त्र आहे यात विकेट्स मिळणं किंवा कमीत कमी धावा याच मिळत असतात पप्पू यॉर्कर ज्या पद्धतीने आला तर गुगली होऊन सरळ यष्टीरक्षकाकडे आला काय गोलंदाजी साकारली जाते विनीत नक्कीच एक प्रशंसादायक गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतोय पुन्हा थोडासा ओरपीत झाला मात्र बॅटीचा आणि फळीचा संगम व्यवस्थित नाही आणि आपल्याच प्रवर्तनामध्ये कोणती चूक करणार नाही विनीत धानमेर बघूया या गडीचं पतन वाज धन्यवाद नक्की शांती फाउंडेशनचे उज्ज्वलजी पाटील यांना व्यासपीठावर आमंत्रित केले जातं आयोजकांच्या माध्यमातून अपोलो क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित केले जाते सर यायचं आहे आयोजकांचा मान राखायचा आहे समालोचन कक्षातून आमचा मान राखायचा आहे थोडासा यायचं आहे सर खरोखरच एक दानशूर व्यक्तिमत्व उज्ज्वलजी पाटील दरम्यान पुन्हा विनीत यांच्या षटकात 2 गडीची कमाई पुन्हा फटका बघू शकाल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये धावचे तो शकले असता मात्र खराब फेकत या ठिकाणी थोडासा लांब गेलेला दिसतोय हा या ठिकाणी फेक म्हणून एक धाव निश्चित या चेंडूवर मिळेल खूपच सुरेख रणनीती भेटून पाहायला मिळाली राकेश आणि जिग्नेश यांच्यात राकेश एका बाजूने जर पाहिलं ते एक ओल्ड जनरेशन आणि यंग जनरेशन पाहायला गेलं तर जिग्नेश कडनं या दोन्ही फलंदामध्ये कॉम्बिनेशन पाहू शकाल 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली 21 धावा प्रति षटकामागे 7 धावांची सरासरी आपण मग काही सामने जर भुवनेश्वर पाहिले तर 60 आणि 65 धावांचा पल्ला गाठणं गरजेचं आहे म्हणजे ही कमी धावसंख्या आहे आजच्या विचार केला तर म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त धावसंख्या कुठनं गरजेचं आहे ते म्हणजे DSK संघाला बघू शकता तसं होऊ शकेल का गुडगा टेकू देऊ नकोस असू दे परिस्थिती किती गंभीर सडसडू दे रक्त पुन्हा एकदा अन स्वतःला कर खंबीर दाखवून दे सर्वांना एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही कारण शर्यत अजून संपलेलीच नाहीये कारण पूर्ण सामना अजून बाकी आहे म्हणून आपल्याला जो परिश्रम करायचा इकडे कारण शर्यत अजून जिंकलेलं नाहीये बघूया तसाच काय पराक्रम या ठिकाणी कोणता संघ या त्या शर्यतीत कायम राहतोय कारण या संघात जो संघ जिंकेल या सामन्यात जो संघ जिंकेल तो या ठिकाणी टॉपवर जाईल
खरोखरच समीकरण स्पष्ट आहे. जिंकलेले दोन्ही संघ आहेत, त्यात ही लढत आहे आणि अजून एक सामना जर जिंकला त्यात अजून टॉपवर जाईल. दरम्यान राकेश तांबोरेचा विचार केला आता वय वर्ष जवळपास 48-49 वर्षाचा हा खेळाडू अजूनपर्यंत क्रिकेटवर जिवाडा प्रेम तेवढंच आहे ज्याप्रमाणे स्वतःवर करतोय. बघू शकाल ज्याप्रमाणे क्रिकेटला या वर्षात काही लोक रामराम करत नाही, मात्र या ठिकाणी राकेश यांनी सिद्ध केलंय अजून तीच फिटनेस जी यंग जनरेशन लाजवेल अजून तीच दिसते. पुढील चेंडूसाठी पुन्हा मयूर तामोरे विरुद्ध राकेश तामोरे. फुलटॉस चेंडू बघू शकाल कव्हर क्षेत्राच्या दिशेने ढकलला मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू तैनात होईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण माउंटीच्या स्वरूपात हा क्षेत्ररक्षक उभा होता. एका चेंडूवर एक धाव घेतोय मयूरच्या षटकामध्ये. मागच्या षटकात थोडीशी हाणामारी झाली होती मयूरच्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, म्हणजे त्यांच्या 7 षटकात 13 धावा कुठल्या गेल्यात. दरम्यान पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च करतोय. येणारे 5 चेंडू मात्र या ठिकाणी मयूर कसं घेऊन होतोय तर अजून जर पहिला खेळपट्टीवर जो खेळाडू आहे तो जिग्नेश नावाचा खेळाडू त्याने मागच्या सामन्याचा हा हिरो आहे. मात्र आज थोडासा निराश करतोय संघाला, कारण त्यांच्याकडनं जी आताशिबाची किंवा आक्रमकता हवी होती ती होताना दिसत नाही. मात्र थोडासा डावपेच राखण्याचा प्रयत्न थोडीशी पाहणी करतोय, टेहाळणी करतोय जिग्नेश. बघूया वाऱ्याच्या दिशेने तो प्रयत्न असू शकेल का. दरम्यान चांगला फटका पाहू शकाल कार्पेटच्या साह्याने हा चेंडू जातोय जवळपास. हा चेंडू गेल्यानंतर सहज एक धाव ही संघाला मिळते. एकेरी धावांनी पुन्हा बढ मिळते. 23 धावा संत गतीने सुरुवात होते. ती DSK संघाकडनं जी धावसंख्या हवी होती त्या संघाला ती मात्र तशी पूर्तता होताना दिसत नाही. थोडीशी आक्रमकता सिद्ध करायला हवी तरच सामन्यात तुम्ही शाबूत राहणार किंवा हा जिंकण्याचा तुमचा पराक्रम असू शकतो. मात्र तसं होईल का. पुन्हा षटकातील चेंडू थोडा स्लो वर्क मारा उंगलियों में जादू हे या ठिकाणी थोडासा घुमावलाय हा चेंडूला मयूर तांबोरे आणि त्यांच्याकडे शैली आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक चेंडूवर तसा करू शकत नाही. अधूनमधून तसं करायला हवं कारण त्यांचे डावपच आहे त्यांची आखणी आहे त्याप्रमाणे ते चेंडूची या ठिकाणी आखणी करतोय. बघूया राकेश थोडासा अनुभवाचा भंडार आहे मात्र मयूर समोर काय करतोय. थोडासा रॅपिड पद्धतीने टाकलेला चेंडू मागचा थोडासा स्लो वर्क या ठिकाणी थोडासा गती खांद्याचा वापर करतोय खांद्याला ताकद घेऊन हा चेंडू टाकतोय. एक धाव पुन्हा मिळते. धावसंख्येत 1 ने आघाडी 24 धावा. या जिग्नेश आणि राकेश यांची जोडी कितपत मजल मारते किंवा मजल मारणं गरजेचं नसून या ठिकाणी किती मोठी धावसंख्या उभारतं हे महत्वाचं आहे कारण या मैदानावर जास्तीत जास्त 60 किंवा 65 धावा कुठणं गरजेचं आहे. दरम्यान पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. चौथी षटक मार्गस्थ. दरम्यान मोठा प्रहार या ठिकाणी पाहू शकाल मात्र हा चेंडू सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं कार्य पार केलंय कारण जेव्हा सीमारेषेलगत चेंडू जातो ना कॅच पकडावा किंवा सोडावा किंवा ढकलावा हा 3 प्रश्न उद्भवतात. तेव्हा त्यांनी हे कॅच न घेता सरळ हा ढकललाय. कदाचित त्यांना माहिती आहे माझ्या आता झेल असता तर षटकार असू शकला असता. या इनिंग नंतर कोण आहे पण वारली इंडियन संघनायकांनी आणि आहाना CRT संघनायकांनी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर वागू शकाला खोदून काढल्या चेंडूला जिग्नेश यांनी चांगली या ठिकाणी प्रयत्न होता मयूर यांचा मात्र त्या चेंडूवर एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. बघू शकाल 4 षटकांनंतर धावसंख्या जर पाहिली 27 थोडीशी कुठे चाहूल होताना दिसते धावगतीची कारण 3 षटकात 21 धावा होत्या. या षटकात 8 धावा. सहा धावा या ठिकाणी आल्यात. दरम्यान उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष आहे. या 12 चेंडूचा खेळ म्हटलं हानामरचे षटक आहेत. या षटकात जास्तीत जास्त 25 किंवा 30 धावा येणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी चांगली मजल मारू असं आपण मानू. दरम्यान बघूया 5व्या षटकसाठी कोणाला आमंत्रित करतोय. स्माइल इज द बेस्ट मेडिसिन फॉर एनी प्रॉब्लेम सो कीप स्माइल. कोणत्याही समस्येवर हास्य हे उत्तम औषध आहे म्हणून हसत राहा कारण हसत राहिले तर आपलं जीवन सुरळीत चालतं. प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणा किंवा जीवनात म्हणा
हास्य हे महत्वाचं आहे. खरोखरच ॲटिट्यूड माणसाला नसावा, हसत राहा, चांगला खेळ खेळा. तेच आज या CPLच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या ठिकाणी वर्तणूकता पाहायला मिळाली, बरंच काही या ठिकाणी शिकायला मिळालं या माध्यमातून. म्हणूनच ही संकल्पना होती जी अपोलो CC या ग्रुपकडनं, आणि ती सुद्धा चांगली पार पडताना दिसते. आपण मी म्हणलो होतो की आपण आडीवाईचे सामने खेळतोय ना, ते आपले फक्त आडीतलेच खेळाडू आपण जाणतोय. मात्र जेव्हा 22,000 लोकसंख्येचा गाव चिंचणी गाव आहे, त्यातील निवडलेले खेळाडू आहेत. दरम्यान पुढील चेंडू, चांगला चेंडू फुलरल्यांच्या चेंडूवर मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिला. एक धाव सहजरित्या दुसरा धाव करण्याचा प्रयत्न तुतुम या ठिकाणी होताना धाव उचित झालाय. या ठिकाणी मला वाटते अपघात झालेला दिसतो राकेश यांचा. डीजे मास्टरला संधी देऊया, वाजव डीजे. भुवनेश्वर मी म्हणत होता की जेव्हा CCL वगैरे काही सामने पाहिलेत आपण आडीवाईज होतात ना, तेव्हा फक्त आपल्या आडीतलाच खेळ आपण जाणतो. मात्र जेव्हा 22,000 लोकसंख्येचं हे चिंचणी गाव आहे, त्यातील निवडलेले खेळाडू ऑक्शनच्या स्वरूपात आपण प्रत्येक संघात पाहतो, तेव्हा धर्म जाती आपण काही पाहत नाही. तेव्हा हा एक संघ बनतो ना, तेव्हा कुटुंब बनतं. आणि खरोखरच ही संकल्पना मला आवडलेली आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? नक्कीच जबरदस्त असं आयोजन आणि जी संकल्पना आहे अपोलो क्रिकेट क्लबच्या आयोजकांच्या माध्यमातून ही संकल्पना साकारली जाते आहे. प्रत्येक एरियातून एक एक खेळाडू आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. दरम्यान पुढचा चेंडू हा अतिरिक्त वाईटच्या इशाऱ्याला येतो आहे. एक अतिरिक्त धाव मिळते आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक आळीतून एक एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर विचार केला तर जास्तीत जास्त 9 खेळाडू आपल्याला आदिवासी समाजाचे आलेले पाहायला मिळाले. कुठे ना कुठेतरी CCL आपल्याला होतं गत 2 वर्षापासून जर आपण बघतो आहे, यावेळेला पुन्हा एकदा सुरेख मारा आपल्याला पाहायला मिळतोय. चकवा देतो आहे. विनोदची गोलंदाजी सुंदर आहे आणि चकवा द्यायच्या कामामध्ये तो आता तरबेज झालेला आहे. त्याला माहिती आहे एकदा लेंथ लाईन मला मिळाली का फलंदाजाला कसा चकवा द्यायचा, कसा ब्लॉक करायचं हे त्याला चांगलं त्याने हेरलेलं आहे आणि तसाच मारा तो करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पप्पू, सुरेख असं आयोजन आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक जातीतले लोक इकडे पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी यावेळेला मात्र खेळायला जातो आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाय्याने स्ट्राईकला केलाय. रोटेड 1 धावेने धावसंख्यात होते बढती धावसंख्या 30. तर पप्पू काय म्हणतील पुढचं समालोचन तुमचं? खरोखरच ही संकल्पना आहे ना, ती धर्म जातीला जोडते. खरोखरच भारत जेव्हा म्हणतो ना, तेव्हा हे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याप्रमाणे चिंचणी गाव सुद्धा हे विविधतेने नटलेलं आहे. दरम्यान चांगला फटका खोदून काढला चेंडूला. वन्स त्या चेंडू जाईल तो क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव मिळते चेंडूवर. जिग्नेश खेळणे प्रहार करण्याचा प्रयत्न होतो, मात्र त्यांना रूम नाही मिळत. जो चेंडू हवा आहे त्यांच्याकरता तो चेंडू त्याला मिळत नाही, म्हणून त्यांच्याकडे फटक्याबाजी होताना दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी गोलंदाजाने वर्चस्व साधलेला दिसतोय. चेंडू आणि गती अचूक नियंत्रण या ठिकाणी दिसतंय ते गोलंदाजाचं. दरम्यान फुलरलँड चेंडू मी म्हटलं होतं नियंत्रण गमावलेलं आहे ते विनीत यांनी. त्याचा फायदा माझा पुरेपूर घेतलाय तो रोनित यांनी. वाजव डीजे. कुठे आपण म्हणत होतो विनीत धर्मवीर नियंत्रणात आहे, नाही. या ठिकाणी क्रिकेट इज जेंटलमॅन गेम. काही होऊ शकतं. जेव्हा तो मनात शोधत असेल की मी हा यॉर्कर चेंडू टाकतो, नाही, तुझा चेंडू गेला फुलटॉस, मी तुला हा सपाटाने मार खावा लागेल. आणि त्या फुलटॉस चेंडूचा तबा मात्र घेतला रोनित यांनी. षटकारांनी तब्दील केलंय. खरोखरच काही होऊ शकतं. क्रिकेट इज जेंटलमॅन गेम म्हणूनच त्यांना ओळखलं जात आहे. क्रिकेटची नाड कितपर्यंत जुडते बघू शकाल. प्रत्येक प्रेक्षक वर्ग म्हणा, अख्या खेळाडू कक्षा म्हणा,
प्रत्येक क्रिकेटर प्रेम करतोय. पुढील चेंडू सुरेख हाताने बोयटीची बॅटीची मोठी एज आणि हा झेलबाद सुरेख या ठिकाणी झेल टिपला मयुराने वाजवली. पकडीचे धन्यवाद. तर पुढचा सामना वारली इंडियन्स विरुद्ध आहाना 11 यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. कर्णधारांना मी विनंती करेन टॉस का बॉस कडे यायचं आहे. 11 लोकांची प्लेइंग लिस्ट घेऊन यायचं आहे. दोन्ही संघ नायक यायचं आहे. टॉस का बॉस ये है खास क्योंकि अगला मैच है वारली इंडियंस और आहाना 11 के बीच में. पाच षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 37 फॉर 5 विकेट्स. 5 विकेट्स गेल्या. शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 चेंडूत जास्तीत जास्त 15 किंवा 20 धावा येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे धावसंख्या जर पाहिली तर खूप कमी वाटते. मग 37 काही मैदानाला पण पाहिले 37 धावसंख्या 5 षटकात जास्त वाटत असेल किंवा समाधानकारक वाटेल. मात्र ज्याप्रमाणे आपण विचार करतो मागच्या दिवसाचा कालच्या दिवसाचा इकडे 60 आणि 65 इझिली चेस होत आहेत. त्यामुळे आम्ही इथे म्हणतोय की या ठिकाणी 50 किंवा 60चा पल्ला गाठायला हवा प्रत्येक संघाला. त्यामुळे जो कोणी टॉस जिंकतोय तो क्षेत्ररक्षण स्वीकारतो. त्यांना माहिती आहे 50-60 धावा दिलाय तर आम्ही सहजरित्या करणार. त्याकरता जोही कोणी टॉस जिंकला या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. खरोखरच या ठिकाणी दक्षता घ्यावी लागेल. ती DSK संघाला आपली धावसंख्या कमी आहे तर या ठिकाणी आक्रमकता सिद्ध करावी लागेल. नाही तर तुम्हाला या सामन्यातून मालिकेतून बाहेर पडावं लागेल. वारली इंडियन्स संघाचा संघनायक वारंवार सांगावं लागतंय. आपण या टुर्नामेंटसाठी आपण नेहमी बोलतोय वर्तणूक चांगली आहे. इकडे सर्व काही चांगलं होत आहे. मात्र तुम्ही या खरोखरच आमचा मान राखलाय. तुमचा आभार मानतोय. स्वागत करतोय की शब्दाला मान राखून तुम्ही येत आहेत. पंखावरती ठेव विश्वास घे भरारी चोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. कारण आता हे शेवटचं षटक आहे आणि नक्कीच DSK सुपर किंग आणि जिग्नेश यांना मात्र आता आपली अवकात दाखवण्याची वेळ आहे. कारण थोडंसं पिछाडीवर आलेली आहे संघाची धावसंख्या. शेवटचं षटक हाताळतोय चेतन तामोरे. या वेळेला मात्र खेळला जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू 1 धाव दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण. ही कसरत करावी लागणार आहे कारण या वेळेला मात्र जर कसरत केली तर बरकत मिळणार आहे. धावसंख्येमध्ये काही ना काहीतरी बदल पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 39 39 ऑन द बोर्ड. नक्कीच 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या वेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक जिग्नेश आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमकता आहे त्याच्याकडे पण संधी मात्र मिळाली नाही. भेदक मारा दिला आणि त्याला ज्या पद्धतीने बीट केलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची गोलंदाज. या वेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला जातोय. चीनू पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करताना पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र मीर रनआउटच्या माध्यमातून डकआउट मध्ये पुन्हा जाताना पाहायला मिळेल. एक जबरदस्त थ्रो चीनू यांच्याकडून आणि रनआउटचा झटका मिळतो आहे तो DSK सुपर किंग संघाला. कमॉन डीजे खरोखरच भुवनेश्वर ज्याप्रमाणे बघितले दोन चेंडू टाकण्यात आले. दोन्ही चेंडूवर 2 धावा करण्याचा प्रयत्न म्हणजे स्ट्राईक फक्त जिग्नेशने ठेवायची आहे. कारण वाऱ्याच्या दिशेने हा डावकुली शैलीसाठी हे मैदान आता उपयुक्त होणार. ज्याप्रमाणे ह्याच एंडने खेळतोय म्हणून पूर्णतः विश्वास हा डावकुली शैलीसाठी राखीव ठेवलेला दिसतोय DSK संघाने. नक्कीच आता आक्रमकता ही गरजेची आहे आणि आक्रमक फलंदाजला जेवढी जास्तीत जास्त
स्ट्राईक आपल्याकडे रोटेट करता येईल तेवढं खूप महत्त्वाचं असणार आहे या वेळेला आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला जिग्नेश काय असणार आहे कसं असणार आहे अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत ना 4 चेंडूंचा जावेद पठाण आज सामाजिक कार्यकर्ते यांचं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते आहे सुस्वागतम 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 या वेळेला मात्र हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा या वेळेला मात्र रिव्ह्यू घेतला जातो आहे वाईडसाठी पाहूया मी मंगेशजी तामोरे आपले तिसरे पंच इकडे उपस्थित आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये निर्णय लगेचच कळवतील परंतु नक्कीच या वेळेला जिग्नेशला मात्र 2 ते 3 वेळा असा चेंडू आला आणि त्यांना सोडावं लागलं की त्यांना वाटलं होतं की कदाचित वाईडचा चेंडू असू शकतो परंतु रिव्ह्यू मात्र घेतला नव्हता यावेळेला मात्र रिव्ह्यू घेतला शांती फाउंडेशनचे उज्ज्वलजी पाटील प्लीज यायचं आहे सर कृपया यायचं आहे आयोजक आपल्याला पुन्हा आमंत्रित करता आहेत इन आहे चेंडू असणार आहे नक्कीच सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाले यावेळेला मात्र जिग्नेश यांना मेहनत घ्यावी लागेल कष्ट उचलावे लागतील ताकद आणि हिंमत दाखवावी लागेल धावसंख्येला बळकटी द्यावी लागेल आक्रमकता आणावी लागेल पाहूया चेतन यांच्या गोलंदाजीचा काय असतोय नमुना यावेळेला मात्र हवाईचा पार टॉपची एज घेतल्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये टिपला जातोय जेल गडी होतोय बाद कम ऑन डीजे वगडीचे धन्यवाद धावसंख्या बोर्डावर 40 वर स्थिरावलेली तर 6 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे आणि शेवटचे 2 चेंडूंचा खेळ मात्र नक्कीच शिल्लक आहे पाहूया नवीन फलंदाज येतोय मैदानात अमय पाहूया अमय काय करतोय या वेळेला 2 चेंडूंचा खेळ गरज आहे मोठ्या खेळीची ज्याच्याकडे सामर्थ्य ज्याने गाजवलेले एक वेळचा काळ CCLच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये षटकारांची आतषबाजी करणारा हा फलंदाज या वेळेला मात्र थोड्याशा पिछाडीवर असलेल्या संघाला 2 चेंडूमध्ये काय आधार देईल हे पाहायला प्रेक्षकांच्या नजरा मात्र लागलेल्या आहेत अमेयच्या फळीकडे तर चेतनच्या गोलंदाजीकडे पाहूया काय असतो नजारा खूप सुरेख यॉर्कर लेंथ मध्ये चेंडू आला हलकासा बाईच्या माध्यमातून एक धाव येते आहे आणि धावसंख्या 1 ने बढती मिळते आहे धावसंख्या 41 आपल्याला पाहायला मिळते आहे तर शेवटचा चेंडू असणार आहे पाहूया फलंदाज गौरव काय करतोय का काय नजारा दाखवेल का शेवटच्या चेंडूचा परंतु सुरेख गोलंदाजी चेतनने या सामन्यात देखील सुरेख शेवटचं षटक हाताळलं मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने सुरेख कामगिरी केली होती याही वेळेला चोख जबाबदारी पार पडताना शेवटचे चेंडूचा काय असेल नजारा यावेळेला गौरव आहे ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा यावरकरच्या लेंथ मधले चेंडू खेळला जातो आहे सिली मिडॉन क्षेत्रामध्ये 1 धाव येते धावसंख्या 42 वर स्थिरावली आणि टॉस का बॉस कडे वळूया जिकडे आहेत युसुफ बाय धन्यवाद भुवनेश्वर सर वळूया आपण टॉस कडे जावेद पठाण यांची शुभ असते आपण टॉस करणार आहोत चॉईस कॉल असेल एका बाजूला अमित तर एका बाजूला धनेश जनाते पाहायला भेटतो कॅप्टन वॉरियर इंडियन्सचा कॉल असेल जे क्लासेसचा कॉल केला गेले आणि जे क्लासेसचा टॉस विन होते वारली इंडियन्स फर्स्ट ऑफ धन्यवाद सर आप विराजमान यांच्या मुख्य व्यासपीठावर धनेश टॉस तू जिंकलाय एक सामना तुम्ही गमावलाय हा सामना खूपच महत्त्वपूर्ण असेल तर टॉस जिंकण्याचा निर्णय काय असेल तुझा क्षेत्ररक्षण असेल मागील सामना नक्कीच तुम्ही पराभूत झाला काय चेंजेस केलाय संघामध्ये हा फक्त एक प्लेअर चेंजेस आहे फक्त
जी चुका झाल्या तुमच्या ते चुका नक्कीच या होणार नाही, कारण की पहिली लीग आहे आणि पहिल्या लीगमध्ये सगळ्यांना पुढे खेळायची संधी भेटायला पाहिजे. पुढे एक सामना महत्त्वपूर्ण आहे. तर हा सामना किती महत्त्वपूर्ण असेल तुझ्या आणि तुझ्या टीमसाठी? हा सामना आम्हाला पण जिंकायचा, समोरच्या टीमला पण जिंकायचं. जी टीम हरेल ती टीम तर बाहेरच जाणार आहे, कारण की ही एकच मॅच आहे की त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण एफर्ट द्यायचा आणि ही मॅच जिंकायचीच आहे. बेस्ट ऑफ लक असेल तुला दिनेश या सामन्यासाठी. तर अमित, टॉस तू गमावलाय, मागे सामना तू सुद्धा गमावलाय. हा सामना तुझ्यासाठी किती महत्त्वपूर्ण असेल, हा सामना तुझ्या आणि तुझ्या संघासाठी? आमच्यासाठी खूप महत्त्वाचा सामना आहे, कारण की जिंकायचाच आहे सामना आम्हाला. काय चेंजेस आहेत तुझ्या संघामध्ये यावेळेस प्लेइंग 11 मध्ये? नो चेंजेस. बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ पण घेणार नाही होतं. हे होते एका बाजूला वारली इंडियन्स, तर एका बाजूला पाहायला भेटला CRD ग्रुप आहाना वेलर. जर सामना सुरू होईल ओळ्या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. नक्कीच 43 धावा ही संकल्पना जो पाहतोय चिंचणी प्रीमियर लीगची CPLच्या माध्यमातून, ती या टुर्नामेंटसाठी बहुतांश या ठिकाणी देणगी आल्यात आणि देणगीशिवाय या ठिकाणी टुर्नामेंट होऊ शकत नाही किंवा होऊ शकतात. पण मात्र या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्वाने खासदार राजेंद्र गावितकडनं रोख 25,000 रुपयाचं दुसरं द्वितीय पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं आहे. जेवण म्हटलं तर आपल्याला जेवण आपल्यापर्यंत पोहोचवलं जातंय ते वसंत जाधव म्हणजे यतीन जाधव यांचे वडील. त्यानंतर निमेश सावेकडनं रोख 10,000 रुपये, मनोज चुरी पिंपळनाका यांच्याकडनं रोख 5,000 रुपये, यतीन जाधव लाल दरवाजा म्हटलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे वेळ आहे त्यांना, त्याप्रमाणे त्यांनी रोख 15,000 रुपये दिलेत. प्रणय नाईक जे क्लासेस जे विद्यार्थ्यांना घडवतात आपल्या चिंचणी मांगेलाडी कडनं बिलॉंग करतायत, रोख 15,000 रुपये. अमित करवीर पांचाड यांच्याकडनं 5,000 रुपये, राजेंद्र हॉटेल 1,000 रुपये, विनोद पाटील 500 रुपये, चेतन दांडेकर दांडेपाड्याकडनं बिलॉंग करतायत 1,500 रुपये, कानवीर प्रसन्न महाराज दांडेपाडा जे छोटासा मंदिर आहे दांडेपाडा संघ त्या ट्रस्टीकडनं 1,000 रुपयाची देणगी आहे. ऋतुजा कोल्ड्रिंक्स कमळाकर दवणे माझ्या डाव्या बाजूला जे कॉन्ट्रीचे दुकान आहे त्यांच्याकडनं सुद्धा 1,000 रुपये. त्या दरम्यान सारा कोल्ड्रिंक्स संदीप तांबुरे त्यांच्याच बाजूला एक कोल्ड्रिंकचं दुकान आहे 1,000 रुपये. दशरथ संखे यांच्याकडनं रोख 5,000 रुपये. कुंदन संखे एक चांगलं व्यक्तिमत्व बोईसर गावात बिलॉंग करतायत, रोख 2,000 रुपये. भावेश आकरे यांच्याकडनं रोख 5,000. अभिषेक करवीर यांच्याकडनं रोख 5,000. विशाल वझे पोलीस निरीक्षक आहेत चिंचली मांगेलाडीकडनं ते बिलॉंग करतायत, रोख 2,000 रुपये. सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानेल की तुम्ही या मालिकेला थोडासा हातभार लावला खरोखरच. आणि अजून एक म्हणेल की या मैदानाला जे सर्व हातभार या डेव्हलप झालेला दिसतोय, 100 ट्रकचं जर भरणं जर कोणी केलं असेल ना तर या ठिकाणी उज्ज्वल पाटील यांनी याचा मोठा वाटा आहे. आणि आपण पश्चिमेला जी किनारपट्टीला जो धक्का बघतोय ना त्याचे जे बांधकाम केलं आहे ते सुद्धा या ठिकाणी उज्ज्वल पाटीलच्या कडनंच झालेलं आहे. म्हणून उज्ज्वल पाटील राजकुमार तुमची वाट पाहतायत, खरोखरच तुम्ही यावं मंचाकडे. एवढं दानशूर व्यक्तिमत्व असल्यामुळे तुम्हाला वारंवार आम्हाला बोलावं लागतं. धन्यवाद. हॅलो, नक्कीच आम्हाला बॉल स्पॉन्सर केले आदरणीय सन्मान्य निलेश चौधरी साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर आदरणीय सन्मान्य निलेश चौधरी साहेबांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केले, त्याचं आम्ही धन्यवाद करूया स्पर्धेच्या माध्यमातून. थोडं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला DSK सुपर किंग तर एका बाजूला पाहायला भेटते MD ग्रुप. नेक्स्ट इनिंग मध्ये धावा बनवायचे पाहायला गेले MD ग्रुप या संघाला विजयासाठी तब्बल 43 धावा 6 षटकांमध्ये 2 सलामी बॅटर. एका बाजूला मयूर तामोरे एका बाजूला पाहायला भेटत चिन्मय तामोरे गोलंदाज पाहायला भेटत पहिल्या षटक घेऊन होते मिस्टर जिग्नेश. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. पहिला चेंडू शॉट होता, हा पण पुढचा फटका पाहायला भेटा. डीपमध्ये खेळाडू आले, चेंडूला फील्ड करेल
आणि एकेरी धावाने श्री गणेश केले गेले. वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलं जात आहे फलंदाज चिन्मयच्या बॅटमधून. पाहिलं तर एक चेंडू एक धाव फलकावर लगावली गेली. सुरेख सुरुवात मात्र 43 धावांचा पाठलाग करत 36 चेंडू मागे. पहिला एक चेंडू एक धाव नक्कीच लगावली गेली. यावेळेस मयूर तामोरे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावर अष्टपैलू खेळ ज्याने साकारला होता. यावेळेस सारख्याचा प्रयत्न चेंडूला खेळून नक्कीच गेले. डीप बॅकपास करायला लागले. खेळाडू पाहायला भेटतो चेंडूला फील्ड करतोय. फेकी गेलं त्यामध्ये एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. राकेश सर पाहायला भेटत एक सिनियर खेळाडू यशच्या मागे यश शिक्षण करत असताना. लहान लक्ष आहे नक्की 6 षटकांमध्ये परंतु लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. आपल्याला त्यासाठी संघर्ष करावा लागतं. संघर्ष करणं हे भाग आहे जीवनामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये. जेव्हा तुम्ही संघर्ष सुरेख करताना त्याचं फळ तुझं तुम्हाला चांगलं भेटतंय. यावेळी संघर्ष करावा लागेल. गोलंदाज काय की धावा वाचवायचे आहेत. 43-36 चेंडू मागे. यावेळी फटका सुरेख टीपला खेळाडू पाहायला भेटतोय आणि यावेळी शोधले गेले खेळाडू पाहायला भेटतं. झेल टिपतो मिस्टर यश गुप्ता आणि चिन्मय तामोरे. पहिला गडी बाद होतोय MD ग्रुप या संघाचा. मास्टर तर बघूया आपण यावेळेस पाहिलं गेलं तर 3 चेंडू एक गडी बाद 2 धावा. सुरेख सुरुवात जिग्नेशच्या माध्यमातून यश गुप्ता नक्कीच सार्थ ठरतोय. प्रत्येक चेंडू आतापर्यंत या स्पर्धेत 3 झेल त्याने टिपलेत. मागील सामन्यामध्ये 2 झेल टिपले होते. या सामन्यात पहिला झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल मिस्टर मृणुल म्हणजेच मॉन्टी पाहायला भेटतोय. मागील सामन्यामध्ये 0 चष्मा घालून मैदानाचे बाहेर एकही धाव त्याच्या नावावर नाही. या स्पर्धेमध्ये दुसरा सामना खेळतोय. हा सामना जो संघ विजय होईल आणि टॉप मध्ये राहील या पॅनलमध्ये. कालच्या दिवसामध्ये पाहिला 2 संघ क्वालिफाय झाले. सुपर 4 मध्ये पहिला संघ 2 सामने जिंकून मैत्री 11 हा टॉप मध्ये आहे. दुसरा संघ पाहायला भेटला मिवान इंडियन्स. तो सेकंड नंबरवर आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल ना उद्याच्या दिवसामध्ये क्वालिफाय सामना खेळेल तो म्हणजेच मैत्री 11 संघाबरोबर. तर बघा कुठला संघ एका बाजूला MD ग्रुप तर एका बाजूला DSK सुपर किंग. शॉर्ट चेंडू हा पंपचा फटका डीपल खेळाडू पाहायला भेटतोय परंतु यावेळेस चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 4 धावसंख्या 4 ने ससावे धावसंख्या 2 पोहोचेल 6 अंकावर. नक्कीच पंच दर्शवत आहेत स्क्वेलेक पंच. 1 बाउन्स वर फोर्थ नक्कीच इकडे कॉल दिले गेले गोलंदाजाला. एका षटकामध्ये तुम्हाला एकदा मुभा असते. 1 बाउन्स टाकण्याची मुभा संपली गेली हे पंच दर्शवत आहेत. जर पुन्हा तुम्ही असं चेंडू अडवला ना नक्कीच पंच तुम्हाला पनिश करतील हे दर्शवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आहे ती 6. 4 चेंडूचा खेळ संपला गेले 6 धावा धाफळकावर. आपण पाहतोय चिंचणी क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 1. यावेळेस डाऊन खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू पाहायला भेटतो चेंडूकडे मागे वळून जातो. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू अडवला जाईल 1 बाउन्स परंतु 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. 2 चेंडू 6 धावावर खेळतोय मिस्टर मॉन्टी. मागील सामन्यात थोडासा निराश राहिला परंतु यावेळेस सुरेख सुरुवात करतोय. 2 चेंडू 6 धावा 2 चेंडू 1 धाव म्हणून मैदानाच्या बाहेर चिन्मय तामोरे. 1 चेंडू 1 वर खेळतो मयूर तामोरे. शेवटचा अंतिम चेंडू असेल धावांची गोष्ट केली. धावा धाफळकावर 8 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. इकडून अजूनही बनवायचे विजयासाठी 35 धावा येणारे 31 चेंडू 35 धावांची गरज विजयासाठी MD ग्रुप या संघाला. यावेळेस कट केले शॉट तडम्यानला खेळाडू आला होता परंतु खराब क्षेत्ररक्षण गौरवचा बॅकअप आहे. दुसरा धावण्याचा प्रयत्न चांगला कॉलिंग सुरेख रनने मिळून विकेट केली गेली म्हणजे फलंदाज पाहायला भेटतो मॉन्टी. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये धावा धाफळकावर 10. पंकज 1 षटक संपलं गेले 10 धावा धाफळकावर. येणारे अजून 30 चेंडू बनवायचे आहेत 33 धावा. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं गेलं तर
5.33 ची सरासरी गाठावी लागेल कारण की 33 धावा जर बनवल्या 30 चेंडूमध्ये. सुरेखरित्या खेळ साकारला जातो मैदानाच्या आतमध्ये. बॅटल आहे, चांगला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पाहायला मिळेल यश गुप्ता माफ सज्ज होतोय. यांनी सुरेख खेळ साकारल्यापर्यंत हा महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघांसाठी इकडून चांगला खेळ करावा लागेल, चांगले गोलंदाजी करावे लागेल, फलंदाजांना डॉमिनेट करावा लागेल, विकेट्स काढावा लागतील, मग तुम्ही सामन्यामध्ये बनून राहतील असं नक्कीच दृष्टिकोन असेल सेकंड इनिंग मध्ये. यश गुप्ता यावेळेस गावदेवी एंड करून येतोय. DSK सुपर किंग विरुद्ध पाहायला भेटते MD ग्रुप. स्ट्राईकवर मयूर तामोर 1 चेंडू 1 वर खेळतोय आणि पाहिलं 3 चेंडू 8 धावावर खेळतोय. 1 चौकार 2 दुहेरीच्या माध्यमातून मिस्टर मॉन्टी. तर 3 खेळाडू 30 सेकंडच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडूला सजवले गेले. डीप मिडॉनला खेळाडू, डीप मिड विकेट बॅकफास्ट स्क्वॅडिंगला खेळाडूला सज्ज केले गेले. अशा प्रकारे वीररत्न 30 सेकंडच्या बाहेर. यावेळेस ऑप्शनला चेंडूला खेळले गेले. डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटत. चेंडू वर येते, चेंडूला फील्ड केला जाईल. तत्पर्यंत 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. सुरेख कॉलिंग यावेळेस पाहिला खेळाडू थोडासा लेझी होता, चेंडूवर आला होता, परंतु काय कॉल आहे मॉन्टीचा आणि त्या कॉलला यस मध्ये प्रारूप केलं गेलं आणि 1 धावा जागेला 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. ही ताकद आहे चिंचणी भागामध्ये खेळाडूंची. कारण की आपण पाहतोय पायावर जे शूज घातले त्याच्याकडे टायर घातले असं वाटतंय. वेगाने धावतायत. कॉन्क्रीट पिच आपण पाहतो त्याच्यावर नक्कीच धावताना. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. प्रत्येकदा खेळाडू पाहायला भेटत 30 सेकंदाच्या आतमध्ये. पप्पू पाहायला भेटतोय. निखिल माफ करा, निखिल चेंडूला फील्ड करतोय. तत्पर्यंत 1 धाव धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 अंकावर 13. लॉस ऑफ 1 विकेट. अजून बनवायचे 30, येणारे चेंडू असतील 28 चेंडू 30 धावांची गरज. हलक्या बॅटने खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटत. चेंडूला फील्ड करतोय. वेगाने 1 धाव. थोडासा वाईट थ्रो. बॅकअप आहे परंतु मीरच्या चेंडू डोक्यावर चेंडू निघून जातोय. 2 धावा. बघूया चौकार येईल का. खेळाडू गेला, चेंडू अडवतोय, परंतु पाहिलं गेलं तर इकडून धावा जमा केला गेला. तब्बल 3 धावा. पंचांकीच 1 शॉट दिले गेले. 1 धाव शॉट असेल. फलंदाज चुकी करतो मिस्टर मयूर. थोडस मागे राहिला. पॉपिंग मध्ये बॅटने टेकलीने पंच पाहायला भेटतायत. आपले नजर मैदानाच्या आतमध्ये सुरेखरित्या पाहतात, निहाळतात. आपण सांगतो पंच प्रेक्षक किंवा बाहेरचे लोक सांगतात पंच फक्त उभे असतात, परंतु पंचांवर खूप मोठी जिम्मेदारी असते. प्रत्येक चेंडूला निहाळतं असतं, प्रत्येक चेंडू पाहिला जातं, दृष्टिकोन खूप सुरू ठेवायला होतात, नंतर डिसिजन आमच्यावर पोहोचवतात. पंचांची भूमिका क्रिकेटच्या मैदानामध्ये खूप महत्वपूर्ण, कारण पूर्ण भवितव्य असतं फलंदाज आणि गोलंदाज पंचांच्या हातामध्ये. तेच पंच पाहतात मैदानाच्या आतमध्ये. आपण 2 सुरेख स्विचचा फटका. यावेळेस गौरव गेलाय. चेंडू थोडा राम लायलाय आणि चेंडू निघून जाते बाउंड्री लगत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. बाउंड्री चेंडू अडवला गेला, परंतु 2 धावा घेतल्या गेल्या. पंचांक दर्शवतील. यावेळेस विचारतात पंच खेळाडूंना काय असेल. आपण पाहतो तिकडे सचिन आहेत आणि यावेळेस पाहायला गेलं तर पंच दर्शवतात 4 धावा आहेत. दिनेश चौकार नक्कीच घोषित. पंच सुद्धा चौकार घोषित करतायत. स्विचचा फटका होता, मिस टाइम, परंतु गौरवचा प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या धावफलकावर आता पण पाहिलं गेलं तर 19 धावा. फुलटॉस बॉल हलक्या बॅटने नक्कीच खेळला गेला. हलक्या पावलांनी 1 धाव नक्कीच परिणाम करेल मयूर तामोरे. धावसंख्या 1 पुढे ससावे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. अजून बनवायचे 23 हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर लगेच आपण पाहणार आहोत एका बाजूला वारली इंडियन तर एका बाजूला आहाना CRD ग्रुप. त्यावेळेस तयार केला गेला. खेळाडू बारवाडे शॉट पॉइंटला चेंडू फील्ड करतोय, परंतु कुठली धावक्याचा मन बनणे. चांगला कॉलिंग मयूरच्या माध्यमातून. षटक क्रमांक पाहायला भेटतो आपला दुसरा. संपुष्ट आहे तो 10च्या सरासरी 20 धावा. चला पाणी घेऊन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलंटियर्स 2 षटकं 20, येणारे 4 षटकांमध्ये बनवायचे 23. तर घेऊया छोटा ब्रेक. येऊया मैदानाच्या आतमध्ये.
धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या टॉय साठी. खूप सुरेख डान्स करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम एन्जॉयमेंट करतोय सामन्याचा सुद्धा आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा मनोरंजन करणारा टॉय पाहायला भेटतोय. तर बघूया वळूया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस 2 षटकं 20 धावा धाफळकावर लगावले गेले. येणारे 24 चेंडू बनवायचे 23. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मॉन्टी तर एका बाजूला मयूर. गोलंदाज पाहायला भेटेल. यावेळेस गोलंदाज मार्कवर आलाय संगनायक पंकज व जिम्मेदारी असेल कारण की 24 चेंडू 23 धावा डिफेंड करायचे आहेत. सामना बनवू शकतो. इकडून तुम्हाला फलंदाजांना डॉमिनेट करावं लागेल आणि पाहायला गेलं तर बॅक टू बॅक तुम्हाला गडी बाद करावे लागतील. तर सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता कारण कधीही सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. 1-2 चेंडू जर चांगले आले ना गोल्डन चेंडू टाकले तर विकेट तुम्ही काढू शकता. आपण पाहतो यावेळेस पॉवर प्लेचे 2 षटकं संपले गेले. 20 धावा धाफळकावर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट सज्ज होईल मांगल आळी. एंड कडून गोलंदाज पंकज टू मयूर. कॅप्टन टू कॅप्टन. हा बॅटल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. शॉर्ट चेंडू होता. सुरेख फटका. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेग रिझन मध्ये. येतोय 1 बाउन्स. चिंचणी प्रीमियर लीग चौकार. धन्यवाद. आता मयूर सुरेख फलंदाजी करतोय. पहिल्या आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून लगावले गेले. तब्बल 13 अंकावर खेळतोय. चेंडू फेस केले गेले ते म्हणजे 6 चेंडू 13 धावा. मॉन्टी यांची गोष्ट आतापर्यंत चेंडू त्याने फेस केले 5 चेंडू आणि 10 अंकावर खेळतोय. चौकाराच्या मदतीने चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली. आतापर्यंत 22 धावांची पार्टनरशिप लगावली गेली. चेंडूची गोष्ट केली तर मागील 10 चेंडू 22 धावांची पार्टनरशिप लगावली जाते. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर मामा भाचे यांची पार्टनरशिप सगळ्यात मोठी पाहायला भेटली. टीमेज तब्बल 73. 31 चेंडू आणि 73 धावांची पार्टनरशिप लगावली गेली. माफ करा 33 चेंडू 2 नो चेंडू सुद्धा होते. 33 चेंडू आणि 73 धावांची पार्टनरशिप राजकुमार सर आणि मयंक निजाम यांच्यामध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर खेळला गेला. खेळ पाहायला भेटतोय आणि यावेळेस खेळाडू करणार नाही चुकी आणि फलंदाज पाहायला भेटतं मयूर तामोरे. निराश हताश मैदानाच्या बाहेर. सचिन दामू पाहायला भेटत आहेत. पाणीची बॉटल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय ना प्रत्येक कमिटी मेंबर्स आहे ना ही चिंचणी प्रीमियर लीग सफल होण्याची मेहनत घेतोय आणि प्रत्येक तर पूर्णपणे असं मेहनत करतायत. ही चिंचणी प्रीमियर लीग पर्व पहिले सफल होण्यासाठी. तर बघ यावेळेस मयूर बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल विनीत एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये पाहायला आल्या फटकेबाजी केली होती. 2 यावेळेस पहिल्या गोलंदाजी करताना 2 षटकांमध्ये पाहायला गेलं 13 धावा खर्च केल्या. 3 गडी बाद केलेत. असा हा अष्टपैलू खेळाडू आलाय 4थ्या क्रमांकावर. पंकज गोलंदाजी मार्कवर सज्जला. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला गेला. प्रत्युत्तर सुलभ दिलंय पंकजनी मयूरसाठी. फुलटॉस बॉल ऑफ साइडला फक्त दिशा दिली गेली. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर येतात खूपच वेगाने. फैसल मेहमान चेंडू फिट करते. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप आहे. फंबल झालाय परंतु यावेळेस पब्लिकचा फायदा उचलला गेला. विनीत यांच्या माध्यमातून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे ससावे. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे तब्बल 26-26 या धावावर. 26 धावा धाफळकावर लगावल्या गेल्या. येणारे अजूनही पाहिलं गेलं तर 21 चेंडू 17 धावा बनवायचे विजयासाठी. उडवला मिस टाइम झाला. मीर पाहायला भेट. मीर करणार नाही चुकी आणि यावेळेस विनीत मैदानाच्या बाहेर. मोठा मासा गाळ लागतोय. या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 2 गडी बाद केले गेले आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून स्वतःला साबित केलं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 गडी बाद केलेत.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर मिस्टर पंकजच्या माध्यमातून. सुरेश अल्लाह ये रूप सा रूप दिखाती चली, ये रूप सा रूप दिखाती चली और ख्वाजा की धुन में ये गाती चली, मैं तो दीवानी ख्वाजा की दीवानी, मैं तो दीवानी ख्वाजा की दीवानी, मैं तो दीवानी ख्वाजा की दीवानी, मैं तो दीवानी ख्वाजा की दीवानी. नवीन फलंदाज रोहित कोम पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. बघा रोहित कोम ऑन स्ट्राईक. आतापर्यंत पाहिलं पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करतोय आणि पाहिलं की 6 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, चौथ्या चेंडूवर गडी बाद केला गेला. मेन की सुरेश झेल टिपला. पाहिलं गेलं तर 3 गडी बाद झालेत. MD ग्रुप या संघाचे सहर्ष सामना सोडणार आहेत DSK सुपर किंग. पलटवार केला जाईल का? येणारे चेंडूची गोष्ट केली तर 20 चेंडू 17 धावांची गरज असेल. तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चिंचणी प्रीमियर लीग पर्व पहिलं. यावेळी हलका बॅटने खेळला गेला. ऑन साइड चेंडू आवाज राडी बॅक स्क्वेअर लेगचा खेळाडू शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येईल. चेंडूला फील्ड करत तत्परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकटे पुढे ससावली गेली. धावसंख्या दोन पोहोचेल 27. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकामध्ये. तर बघूया आपण शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला स्ट्रायकर मॉन्टीवर नजर असते की 16 धावांची गरज आहे. मॉन्टी यांची गोष्ट केली तर आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, 1 चौकार, 3 दुहेरीच्या माध्यमातून 10 या अंकावर खेळतोय. यावेळेस सुरेख फटका डीप मिड विकेटच्या वरतून पाठवून दिलाय. आर पार येतोय चिंचणी प्रीमियर लीग. षटकाराची गोष्ट केली तर आतापर्यंत सुरेख फलंदाजी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या पाहायला भेटते धावफलकावर तब्बल 33 धावा. एकूण बनवायची मात्र 10. येणारे चेंडूची गोष्ट केली तर आहेत 18 चेंडू 10 धावांची गरज. मैं निकला ओ गड्डी लेके धन्यवाद. या टॉय खूप सुरेख तुम्ही डान्स करतायत. नक्कीच एन्जॉय करतायत तुम्ही सुद्धा सामन्याचा. तसेच प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतात तुमच्या डान्सचा. या मैदानाच्या बाहेर तेवढ्या 3 षटकामध्ये मात्र 10 धावांची गरज येईल. यावेळी जिंकण्यासाठी संघ पाहायला भेटतोय MD ग्रुप म्हणजेच मयूर तामोरे यांना टीम. गोलंदाज पाहायला भेटतोय यश गुप्ता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हलका बॅटिंग खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला मिहीर. चेंडूला फील्ड करत एकेरी धाव. अरे तो सातपाटीला इकडे नाही आलाय. तो सातपाटीला येतो. सातपाटीला येतो नाही माहिती इकडे. अरे पण त्या नाव कट केलाय ना. नाव कट केला तर इम्तियाज अहमदला घेतला. बघ ना लिस्ट नाही आली तुझ्याकडे. लिस्ट पाठवता मी. यावेळी सोडवला चेंडूला सुरेख फटका आणि चेंडू निघून जातो. यावेळेस गावदेवी मातीला सन्मान करणारा येतो चिंचणी प्रीमियर लीग चौकार. संग्राम
चला चेंडू पुरवायचा आहे. धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या पाहायला भेटेल धावफलकावर तब्बल 38 माफ करा. इकडून बनवायचे मात्र 5 धावा. 5 धावांची गरज असेल विजयासाठी. पाच धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस सॉफ्टवेअरच्या बाहेर होता असा करायचा प्रयत्न होता. खेळाडू पारवडी चेंडूला फील्ड करतोय. पाहिलं गेलं तर कुठलेही जोखीम घेतलं दोन्ही फलंदाजांनी धाव घेण्याचा. आणि धावसंख्या आहे ती 38. 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही संघ MD ग्रुप या संघाला या पॅनलमध्ये टॉप मध्ये राहण्यासाठी. त्यावेळेस चेंडूला खेळला गेला सुरेख फटका. खेळाडू पाहायला भेटला चेंडूला फील्ड करतोय परंतु कुठलीही एकच धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे ससावे धावसंख्या पोहोचले 39 धावा. धावफलकावर 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी MD ग्रुप या संघाला. त्यावेळेस ऑफसाईड बाहेर चेंडू होता. कटकाचा प्रयत्न होता. खेळाडू पारवडी चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावाने समाधान मानवे. धावसंख्या जाऊन पोहोचते 40. पंचांकी 22चा कॉल करतात. धावसंख्या 1 ने पुढे ससावे धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 अंकावर. इकडून बनवायची तर विजयासाठी. शॉट सुरेख खेळलाय. खेळाडू पाहायला भेटतोय आणि यावेळेस सुरेख झेल फलंदाज पाहायला भेटतोय. यावेळेस पंचांकी दशेतील फलंदाज बाद झालाय. मॉन्टी मैदानाच्या बाहेर. त्याचा बॅट्समॅन लगेच पाठवा मयूर. तर मॉन्टी पाहायला भेटतोय ज्याने सुरेख खेळ साकारला. धाव बनवल्या पाहिलं गेलं तर तब्बल 21 चेंडू फेस केले. 10 चेंडू 21 धावांची बहारदार खेळी त्यांनी साकारली आपल्या संघासाठी. चला मात्र 3 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो आपल्याला. धनेश येतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धनेशवर सुद्धा विनिंग फटका कोण खेळेल. एका बाजूला पाहायला भेटतोय रोहित तर एका बाजूला पाहायला भेटतोय आपल्याला तो म्हणजेच धनेश. 3 धावांची गरज आहे. मात्र 3 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. दोन षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. मागील षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा आल्या. एक गडी बाद केला गेला. सुरेख गोलंदाजी केली गेली गोलंदाज यश गुप्ताच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस बॉल गुट्टा टेक तमाशा देख खेळ खल्लास. चेंडूला वाढून दिलाय सीमारेच्या पार. येतोय षटकार वाजाव. संघाने हस्तांतरण करून मैदानाच्या बाहेर यायचंय ही दक्षता घ्या. MD ग्रुप आणि DSK सुपर किंग्स. चला विनंती असेल वारली इंडियन्स मिस्टर धनेश चला या फिल्डिंग लगेच सजून घ्या. लाईनअप मध्ये यायचं आपल्याला. लाईनअप करूनच मध्ये यायचंय आणि विनंती करेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 2 नावं होती. 10 चेंडू 21 धावा ज्याने बनवल्या परंतु लो स्कोरिंग मॅच. 2 षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. 3 गडी बाद केले. तो ठरतोय विनीत. मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. सामनावीरचा पुरस्कार मिस्टर विनीत ठरला जाईल. MD ग्रुप संघाचा गोलंदाज घातक गोलंदाज अष्टपैलू खेळाडू विनीत या. मी विनंती करेल मायक्रोफोनवर हरिके भुवनेश्वर सर या मॅन ऑफ द मॅच साठी प्लीज. मॅन ऑफ द मॅच घ्या आपण. तदनंतर सामना सुरू होईल तर जोडले जातील पप्पू चांबरे सर आणि भुवनेश्वर सर जोडले जातील आपल्या मायक्रोफोनवर. चला विनीत या मॅन ऑफ द मॅच साठी आपल्यावर भुवनेश्वर मेहर सर जोडले जातील.
13 रन 3 विकेट.